शरद ऋतूतील येणाऱ्या या कोजागरीचं महत्त्व तरी काय आहे आणि ती का साजरी करावी हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अश्विन मासातील शरद ऋतूतील पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा असे म्हटले जाते। हिंदू धर्मशास्त्रानुसार समुद्र मंथनातून माता लक्ष्मी कोजागरी पौर्णिमे दिवशीच प्रगटल्या बरं का। असे म्हटले जाते की कोजागरी पौर्णिमे दिवशी माता लक्ष्मी 12च्या दरम्यान भ्रमंतीसाठी पृथ्वी तलावर येते आणि कोजागृती म्हणजे कोण जागा आहे, कोण माझी उपासना आणि पूजन करत आहे त्याची दरिद्रता नष्ट व्हावी असा वर देते। जो कोणी 12च्या दरम्यान माता लक्ष्मीचे पूजन आणि उपासना करत असेल त्याच्या घरी कधीच दारिद्रता येत नाही असे म्हटले जाते। म्हणून कोजागरी पौर्णिमे दिवशी माता लक्ष्मी, चंद्र, कुबेर आणि इंद्र यांची पूजा करण्याचा प्रघात आहे। याचे संदर्भ आपल्याला पद्मपुराणात आढळतात। दुसरी महत्त्वाची घटना या पौर्णिमेची ती अशी की चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो। या पौर्णिमे दिवशी चंद्रातून अमृत वर्षा होतो असे धर्मशास्त्रात सांगितले जाते। कोजागरी पौर्णिमेच्या रात्री चंद्राचा प्रकाश खूप महत्त्वाचा मानला जातो, कारण या दिवशी तो त्याच्या 16 कलांनी फुललेला असतो। म्हणूनच कोजागरी पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। कोजागरी पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात बसल्यामुळे अनेक दुर्धर असे आजार दूर होतात असे म्हटले जाते। चंद्राच्या प्रकाशात दूध ठेवून तेही प्राशन करण्याचा प्रघात आहे, कारण या दिवशी चंद्रप्रकाशातून अमृताचा वर्षाव होतो असे म्हटले जाते। कोजागरीच्या या चंद्रातून होणाऱ्या अमृत वर्षावाचा लाभ घेऊयात, माता लक्ष्मीची उपासना करूयात, तिचे पूजन करूयात आणि आपले सर्व दारिद्र्य, दुःख, पीडा नष्ट होऊ देत अशी तिच्या चरणी प्रार्थना करूयात। रामकृष्ण हरी।